मित्र नमस्कार. दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळी कामं करत असतो. आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण अनेक वेळा अनेक कामांच्याकडे वेगळ्या भूमिकेतून पाहतो आणि आज जे काम आपल्याला करायचंय ते काम आपण पुन्हा करू, उद्या करू, परवा करू अशा भूमिकेतून त्या कामाकडे पाहत राहतो आणि शेवटी अशी वेळ येते की आपल्याला ते काम घाईघाईत उरकावं लागतं आणि त्यामध्ये आपलं होणारं नुकसान हे खूप मोठं असतं. विशेषतः विद्यार्थी दशेमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना आपण आणखी परीक्षेला खूप कालावधी आहे, आपण करूया निवांत अशा भूमिकेतून राहतो. एक एक दिवस आपला पुढे जात राहतो आणि मग त्याचा फटका आपल्याला ज्या वेळेस निकाल आपल्या हाती येतो त्यावेळेस दिसून येतो. त्यामुळे कोणतंही काम करत असताना अतिशय एक सुंदर सुवचन आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. अभ्यास करताना एक नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला अधिकाधिक ज्ञान प्राप्त करता येऊ शकतं किंवा आपल्याला अधिक ज्ञानसंपन्न बनता येतं. ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस वर्गात शिक्षक शिकवतात तो भाग, तो धडा, ते प्रकरण किंवा तो मुद्दा त्याच दिवशी आपण घरी आल्यानंतर पुन्हा जसाच्या तसा आठवायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्याच्या नोट्स काढायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केलं तर 100% आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो. मात्र आपल्याकडून बऱ्याच वेळा तसं होत नाही आणि आपण आजचं काम उद्या करू, परवा करू अशा भूमिकेतून ते टाळत राहतो आणि वर्गात शिक्षकांनी शिकवलेलं जे असतं ते आपण हळूहळू विसरायला सुरुवात होते. एका गावाशेजारी एक भलं मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या आणि गावाच्या मधून एक खूप मोठी नदी गेलेली होती. त्या जंगलामध्ये एक साधू आपल्या 2 शिष्यांसह राहत होते. पावसाळ्याचे दिवस जवळ येत होते. आश्रमामध्ये जे तांदूळ होते ते तांदूळ संपत आलेले होते. साधूंच्या बरोबर असलेल्या 2 शिष्यांना साधूंनी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आता पावसाळा येणार आहे आणि आपल्याकडचे तांदूळ आता संपत आलेले आहेत, तर तुम्ही दोघे जण शहरात जावा आणि शहरात जाऊन आपल्याला जे पुढच्या पावसाळ्यामध्ये लागणारं साहित्य आहे त्यामध्ये प्रामुख्यानं तांदूळ आणि इतर साहित्य जे आपल्याला इथं जंगलामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही ते गावामध्ये जाऊन खरेदी करून घेऊन या. हे 2 विद्यार्थी निघाले आणि त्या नदीच्या जवळ पोचले तर त्यांच्या असं लक्षात आलं की नदीवरून जंगलाला जोडणारा जो पूल होता तो पूल तुटलेला आहे आणि त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यांनी त्या ठिकाणी थोडीशी चौकशी केली तेव्हा त्यांना असं समजलं की या पुलाचं काम एक 7-8 दिवसामध्ये पूर्ण होईल. हे ऐकल्यानंतर दोनही विद्यार्थी परत आले. आश्रमात आल्यानंतर गुरुनी त्यांना विचारलं की बाबांनो, तुम्ही शहरामध्ये चाललेला होताय, गावामध्ये जाऊन तुम्ही आपल्याला लागणारं साहित्य घेऊन येणार होताय, पण तुम्ही तर काही चाललेलं दिसत नाही, असं का? त्यावेळेस ते दोन्ही विद्यार्थी म्हणले की गावाकडे जाण्यासाठीचा जो पूल आहे तो पूल दुरुस्तीचं काम चालू आहे आणि त्या पुलाची दुरुस्ती व्हायला 7-8 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर आम्हाला त्या गावामध्ये जाऊन आपल्याला लागणारं साहित्य घेऊन येता येईल. त्यावेळेस गुरु त्यांना म्हणाले की असं का म्हणता? तुम्ही जर जंगलात आणखी थोडं पुढे गेला असताय तर पुढच्या ठिकाणी नदीचं पात्र पसरट होतं, आणखी पसरट होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला नदीच्या पात्रातून जाता येतं. तिकडून जायला फार तर वेळ जास्त लागला असता, पण तुम्ही जायला हवं. त्यावर ते दोन्ही विद्यार्थी म्हणाले की गुरुवर्य, 7-8 दिवसाचा तर प्रश्न आहे, एवढ्यात काही पावसाळा येणार नाही, आम्ही जाऊन आणतो. असे 7-8 दिवस गेले आणि 7-8 दिवसानंतर परत गुरुंनी त्यांना आठवण केली. हे दोनही विद्यार्थी बाहेर पडले, त्या नदीच्या मार्गाजवळ आले आणि नदीजवळ आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पुलाचं काम आणखी चालू आहे आणि आणखी काही दिवस लागणार आहे. त्यावेळेस एक विद्यार्थी परत आला आणि दुसरा विद्यार्थी मात्र गुरुंनी सांगितल्याप्रमाणे लांबच्या रस्त्याने गावामध्ये जायला निघाला. दुसरा विद्यार्थी परत आलेला बघून गुरुंनी त्यांना परत विचारलं, का रे बाबा, साहित्य आणायला जाणार होताय, काय झालं? तर त्याने सांगितलं, तो दुसरा जो विद्यार्थी आहे तो गेलाय लांबच्या रस्त्याने, पण इतक्या लांबून जाणं काही खरं नाही, जंगलातला मार्ग आहे,
जंगलामध्ये जंगली श्वापद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या दुरून जाण्यात काही अर्थ नाही, कारण 3-4 दिवसामध्ये ते काम होईल. गुरु शांत राहिले. आणखी 2-3 दिवस गेले आणि खूप मोठा पाऊस पडला. त्या पावसामुळे नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये तो जो पूल आहे तो पूल वाहून गेला. दरम्यान आश्रमातले तांदूळ जे होते, जे दररोज खाण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरले जात होते, ते तांदूळही संपत गेले आणि परिस्थिती अशी उद्भवली की त्या आश्रमामध्ये खाण्यासाठी अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस गेले आणि आश्रमात ही परिस्थिती उद्भवली, तरी सुद्धा दुसरा शिष्य मात्र परत आलेला नव्हता. आणखी 2-3 दिवस गेले. आश्रमामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळं ते साधू आणि त्यांचा तो शिष्य दोघही उपाशी राहिलेले होते. त्यावेळेस त्या शिष्याला खूप वाईट वाटत होतं. तो गुरुंना वारंवार म्हणत होता की माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, मी लांबच्या रस्त्याने जाऊन आणायला पाहिजे होतं, पहिल्याच वेळेस मी जायला पाहिजे होतं, मी नाही गेल्यामुळं माझ्यामुळं तुम्हाला उपवास सहन करावा लागतो. हे सगळं गुरु ऐकत होते आणि शांत राहत होते. एकूण पाऊस पडल्यापासून 3ऱ्या दिवशी अन्नधान्य संपलेलं होतं आणि 3ऱ्या दिवसापासून पुढे 3 दिवस गेलेले होते. म्हणजे 3 दिवस या दोघांनाही उपवास घडलेला होता आणि 3 दिवस संपल्यानंतर दुसरा शिष्य जो आहे तो लांबच्या रस्त्याने डोक्यावर ओझं, खांद्यावर ओझं अशा परिस्थितीमध्ये आश्रमात आला. गुरुनी त्याला पाहिलं आणि दुसऱ्या शिष्यालाही पाहिलं. दुसरा शिष्य पळत गेला, ते सगळं साहित्य घेतलं, आतमध्ये आला आणि गुरुना आनंदून म्हणाला की गुरुवर्य, आता तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. जो माझा मित्र आहे त्या मित्राने सगळं साहित्य आणलेलं आहे. गुरुनी त्याला सांगितलं की तो त्याचा कर्तव्यात चुकलेला नाही, मात्र तू तुझ्या कर्तव्यात चुकलास आणि त्याच्यामुळे आज तुलाही यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत. याचा विचार तूच कर आणि तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या वर्तनामध्ये सुधारणा कर. विचार करा, दुसरा शिष्य दुसऱ्या वेळेस लांबच्या रस्त्याने जायला निघाला. त्याचा फटका त्याच्या गुरुंना बसला आणि यालाही लांबून जायचे, एकट्यानं आश्रमासाठी लागणारं साहित्य घेऊन यायची पाळी आली. जर पहिल्याच वेळेस त्याने ऐकलं असतं तर त्याच्या गुरुला उपवास घडला नसता, उपाशी राहण्याची वेळ आली नसते. पहिल्या शिष्याला हे सगळं पाहिल्यानंतर खूप मनातून दुःख होत होतं. तो गुरूंच्याकडे जाऊन वारंवार क्षमा याचना करत होता. त्यावेळेस गुरुनी त्याला सांगितलं की तू शांतपणे जे काही घडलं त्या घटनेचा विचार कर आणि आपण काय चुकलो याचा विचार करून तू तुझ्या वागण्यात सुधारणा कर. ज्यावेळेस तो पहिला शिष्य विचार करत बसला त्यावेळेस त्याच्या लक्षात असं आलं की गुरुनी आपल्याला जे सांगितलेलं होतं ते पहिल्याच वेळेस आपण ऐकलं असतं तर आपल्या गुरुला आपल्यामुळे त्रास सहन करावा लागला नसता. आपली तर चूक होतीच, आपल्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, पण माझ्या चुकीमुळे माझ्या गुरुला शिक्षा मिळाली, त्याचं दुःख त्याला व्हायला लागलं. हीच परिस्थिती अभ्यासामध्ये असते. आपण ज्यावेळेस अभ्यास आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं करत करत पुढे जायला लागतो, त्यावेळेस परीक्षा अगदी तोंडावरती आलेली असताना आपण अभ्यासाचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस अडचण अशी होते की सगळ्याच विषयांचे पेपर त्या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये असतात आणि कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा. आणि मग आपण घाईघाईमध्ये काहीतरी वाचतो, वाचलेल्यातलं जेवढं आठवतं तेवढं परीक्षेत लिहितो, कसे बसे पास होतो. मात्र उत्तुंग यश संपादन करण्याची आपल्यामध्ये क्षमता असताना सुद्धा, आपल्याकडे त्यासाठीचा पुरेसा वेळ असताना देखील आपण केवळ आळसामुळे असं वागत असतो. हे आपण टाळायला हवं. आपण अभ्यास करायला हवा, तोही सुरुवातीपासून करायला हवा. आपण कोणत्याही गोष्टीचं नियोजन करायला पाहिजे ज्यावेळेस ती जबाबदारी आपल्यावर येते त्यावेळेसपासून. असं जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्या हातून प्रत्येक काम हे चांगल्या पद्धतीचं होणार, प्रत्येक काम हे सुंदर होणार आणि त्या आपण केलेल्या कामामुळे निश्चितच आपल्या लौकिकात भर पडत जाणार. धन्यवाद मित्र.